Unit First Semiconductor Part 4 PN Junction Diode Construction and Working. Today we see PN junction diode construction and working. Now I play the video. Just a minute. So in construction of PN junction diode consists of PN junction formed either in germanium or silicon crystal as shown in figure. So before that we have seen how to prepare p-type semiconductor and n-type semiconductor, and if we join this p-type semiconductor and n-type semiconductor together, then we get a PN junction diode. The p-type semiconductor, it is known as anode, and n-type semiconductor, it is known as cathode. So this is shown in figure. Here the symbol of PN junction diode shown here. Anode is shown by positive terminal and cathode it is shown by negative terminal. It has two terminals called anode and cathode. The PN junction diode is represented by symbol as shown in figure. तर आपण या फिगर 2 मध्ये डायोड जो आहे तो डायोड सिम्बॉलिकली दाखवलेला आहे, आणि फिगर 1 मध्ये आपण PN जंक्शन दाखवलेला होता. PN जंक्शन डायोड हा कशा पद्धतीने फॉर्म होतो, तयार होतो. तर एक पी टाइप आणि एन टाइप सेमीकंडक्टर्स त्या ठिकाणी आपल्याला जॉईन करायचे असतात, पण ॲक्च्युअली it is not joined. We take one complete semiconductor of silicon or germanium. Half part we add third group impurity, half part we add fifth group impurity. तर ज्या हाफ पार्ट मध्ये आपण थर्ड ग्रुप इम्प्युरिटी ॲड केलेली, त्यामुळं त्या ठिकाणी पी टाइप सेमीकंडक्टर तयार होतो. उरलेला हाफ जो पार्ट आहे की ज्या ठिकाणी आपण फिफ्थ ग्रुप इम्प्युरिटी ॲड करतो, की त्यामुळं आपला त्या ठिकाणी एन टाइप सेमीकंडक्टर तयार होतो, आणि अशा पद्धतीनं PN जंक्शन डायोड आपण त्याला म्हणतो. The symbol looks like an arrow pointing from P region to the N region. The arrowhead shows in the circuit symbol is the direction of conventional current flow when it is in the forward bias. या ठिकाणी जर आपण आत्ताच जे आपण सांगितलेलं आहे की या ठिकाणी जो arrowhead आहे, this arrowhead indicate the direction of current, how in which direction the conventional current flow. Normally we consider that the conventional current flow from positive to negative, किंवा आपण जे बॅटरीचं टर्मिनल, बॅटरी जर आपण कन्सिडर केली असेल तर बॅटरीच्या आपण कन्सिडर करतो की करंट जे आहे ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून बॅटरीच्या निगेटिव्ह कडे फ्लो होतं. तर हा जो आपण सर्कलनं दाखवलेला आहे, दिस ॲरोहेड इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट फ्लो. कधी असतं वेन इट इज इन द फॉरवर्ड बायस. आपण रिव्हर्स बायस, फॉरवर्ड बायस पाहिलेले, तर फॉरवर्ड बायसमध्ये असताना ते करंट आहे. ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायसमध्ये कशा पद्धतीनं ऑपरेट केलं जातं, फिगर 3 दाखवलेली या ठिकाणी. When a positive terminal of the battery is connected to the anode and negative terminal to the cathode of a PN junction diode, then the diode is in forward bias. आपण या ठिकाणी दाखवलेलं बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे आपण त्या ठिकाणी पी टाइप सेमीकंडक्टरला जोडलेले, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल हे आपण एन टाइप सेमीकंडक्टरला जोडलेले. तर अशा पद्धतीची जे अरेंजमेंट असेल, पी टाइप सेमीकंडक्टर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल and n-type semiconductor is connected to negative terminal, then it is known as forward bias. आता फॉरवर्ड बायस मध्ये हाऊ इट विल वर्क, किंवा कशा पद्धतीनं वर्क होतं ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. बरं, ठीक आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्या ठिकाणी पी टाईप सेमीकंडक्टरकडे जातात. एन टाईप सेमीकंडक्टरमधून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात.
The external applied voltage of forward bias is opposed by barrier voltage, and then the PN junction diode does not conduct the current due to majority charge carriers. तर आपण बॅरियर पोटेन्शियल पण पाहिलं होतं. बॅरियर पोटेन्शियल म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर यांच्यामध्ये डिफ्युजनमुळं त्या ठिकाणी काही इलेक्ट्रॉन्स पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये आलेले असतात, काही होल्स एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये आलेले असतात आणि त्या ठिकाणी एक डिप्लेशन लेअर किंवा बॅरियर पोटेन्शियल तयार झालेलं असतं. तर ज्यावेळेस आपण एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाय करतो, तर एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाय केल्यामुळं लगेच त्या ठिकाणी आपल्याला करंट फ्लो होताना दिसत नाही. ते का होतं? कारण हे बॅरियर पोटेन्शियल जे आहे ते बॅरियर पोटेन्शियल हळूहळू कमी होत जातं. बॅरियर पोटेन्शियल हळूहळू कमी होत गेल्यामुळं त्या ठिकाणी करंट झिरो असतं आणि ज्यावेळेस बॅरियर पोटेन्शियल व्हॅनिश होतं, कम्प्लिटली डिस्ट्रॉईड होतं, त्या केसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मग करंट फ्लो होताना दिसतं किंवा करंट जे आहे ते हळूहळू स्लोली इन्क्रीज होताना दिसतं. However, as the applied voltage is increased above the barrier potential, it overcomes the opposition of barrier potential. तर ज्यावेळेस बॅरियर पोटेन्शियल जे आहे ते बॅरियर पोटेन्शियल त्या ठिकाणी त्यापेक्षा जास्त व्होल्टेज आपण अप्लाय केलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी करंट जे आहे ते करंट आपल्याला फ्लो होताना दिसतं. द पी एन जंक्शन डायोड कंडक्ट्स द करंट ड्यू टू द मेजॉरिटी कॅरियर्स. मेजॉरिटी कॅरियर्स आपल्याला माहिती आहे पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये होल्स हे मेजॉरिटी कॅरियर्स असतात आणि एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर असतात. अशा पद्धतीनं होल्स आणि इलेक्ट्रॉन्स ह्या दोन्ही मेजॉरिटी चार्ज कॅरियरमुळे त्या ठिकाणी पी एन जंक्शन डायोडमध्ये कंडक्ट होतो आणि त्याच्यामधून करंट फ्लो होतो. दिस करंट इज कॉल्ड फॉरवर्ड करंट. आणि अशा पद्धतीचं जे करंट आहे त्या करंटला आपण फॉरवर्ड करंट असं म्हणतो. अँड फ्लोज फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. फ्लोज फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. या ठिकाणी कॅथोड के पाहिजे, CaTHODE पाहिजे. फॉरवर्ड थ्रू द पी एन जंक्शन डायोड. तर पी एन जंक्शन डायोड कडून तो फॉरवर्ड होतो. कट इन व्होल्टेज और न्यू व्होल्टेज. द मीनिंग ऑफ cut in voltage or new voltage. The applied voltage at which PN junction diode does diode start conducting is called new voltage. It is also known as cut in voltage or threshold voltage. Its value is 0.6 volt for silicon and 0.2 volt for germanium. तर आता आपण सांगितलं की त्या ठिकाणी सुरुवातीला जे आहे ज्यावेळेस व्होल्टेज आपण वाढवत नेतो तर करंट त्या ठिकाणी आपल्याला वाढत जाताना दिसत नाही, पण एक पर्टिक्युलर पॉईंट नंतर अशा पद्धतीनं सुरुवातीला करंट झिरो असतं आणि त्यानंतर करंट जे आहे ते करंट आपल्याला वाढत जाताना दिसतं. तर अशा पद्धतीनं आपला जो गुडघा आहे नी आहे त्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला दिसतं. हा जो पॉईंट आहे दिस पॉईंट इट इज नोन ॲज नी व्होल्टेज, की ज्या ठिकाणाहून करंट जे आहे ते करंट त्या ठिकाणी स्टार्ट इन्क्रीज व्हायला सुरुवात होते, वाढायला सुरुवात होते. दॅट पर्टिक्युलर पॉईंट इज नोन ॲज न्यू व्होल्टेज, की त्या ठिकाणी करंट जे आहे ते करंट स्टार्ट्स टू कंडक्ट, डायोड स्टार्ट टू कंडक्टिंग अँड करंट स्टार्ट टू इन्क्रीजिंग. द अप्लाइड व्होल्टेज should not be increased beyond a certain safe limit, otherwise the PN junction diode will damage. तर PN junction diode जे आहे ते एका पर्टिक्युलर व्होल्टेजपर्यंतच आपल्याला वाढवायचं असतं. त्यापेक्षा जास्त व्होल्टेज जर आपण वाढवलं त्या ठिकाणी पी एन जंक्शन डायोडचं तर ड्यू टू ओव्हर हिटिंग तो जो पी एन जंक्शन डायोड आहे तो डॅमेज होऊ शकतो आणि त्यामुळे पूर्ण जो काही डायोड आहे तो डिस्ट्रॉय होऊन जातो, खराब होऊन जातो. रिव्हर्स बायस. जसं आपण फॉरवर्ड बायस पाहिलेलं आहे त्याच्या अपोजिट आपल्याला या ठिकाणी रिव्हर्स बायस आहे. वेन अ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड to the anode and positive terminal to the cathode of the PN junction diode, the diode is in reverse bias. तर डायोड जो आहे त्या डायोडला आपण रिव्हर्स बायस असं म्हणतो, की ज्यावेळेस पी टाईप सेमीकंडक्टर हा बॅटरीच्या निगेटिव्हला, एन टाईप सेमीकंडक्टर हा बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडलेला असेल, इन सच अ सिच्युएशन इट इज नोन ॲज रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायसमध्ये या ठिकाणी पी टाईप सेमीकंडक्टरमधून होल्स, एन टाईप सेमीकंडक्टरमधून इलेक्ट्रॉन्स हे लांब जाताना दिसतात आणि
त्या ठिकाणी बॅरियर पोटेन्शियल जे आहे ते बॅरियर पोटेन्शियल आपल्याला वाईड झालेलं दिसतं, मोठं झालेलं दिसतं, आणि त्यामुळं त्या ठिकाणी करंट फ्लो होत नाही. In reverse bias, diode does not conduct the current due to the majority charge carriers. तर रिव्हर्स बायसमध्ये डायोड जे आहे ते डायोड त्या ठिकाणी कंडक्ट होत नाही. का कंडक्ट होत नाही? ड्यू टू द मेजॉरिटी चार्ज कॅरियर. मेजॉरिटी चार्ज कॅरियरमुळं त्या ठिकाणी डायोड कंडक्ट होत नाही आणि त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही. However, as the applied reverse voltage is increased, very small amount of current flow through the PN junction diode due to the minority charge carriers. This current is called reverse saturation current. तर मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स कोणते असतात? पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये होल्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर असतात. एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर असतात. त्याच्या अपोजिट पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ही कमी असते. सो इलेक्ट्रॉन्स आर द मायनॉरिटी चार्ज कॅरियर इन पी टाईप सेमीकंडक्टर, अँड इन एन टाईप सेमीकंडक्टर होल्स आर द minority charge carrier because they are less in numbers. So in this way we say that in reverse bias a small amount of current will flow. It is due to the minority charge carrier, means electrons in p type semiconductor and holes in n type semiconductor. ह्यांच्यामुळे जे काही स्मॉल अमाऊंट, एक नॅनो अँपियर आपण सांगितलेलं होतं किंवा मायक्रो अँपियर आपण सांगितलेलं होतं, अशा पद्धतीचं जे करंट फ्लो होतं त्या करंटला आपण त्या ठिकाणी रिव्हर्स करंट असं म्हणतो. दिस करंट इज कॉल्ड रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. ब्रेकडाउन व्होल्टेज इज applied reverse voltage at which diode reverse current increase rapidly is called breakdown voltage VBR of PN junction diode. तर ब्रेकडाऊन याच्यातच त्याचा अर्थ ठेवलेला आहे की अशा पद्धतीचं व्होल्टेज की ज्या व्होल्टेजच्या ठिकाणी व्होल्टेजमुळं लार्ज अमाऊंट करंट त्या ठिकाणी फ्लो होतो. रिव्हर्स करंट इन्क्रीजेस रॅपिडली, आणि रिव्हर्स करंट रॅपिडली वाढल्यामुळं तो जो डायोड आहे तो डायोड ब्रेक होऊन जातो, डॅमेज होतो. तर अशा पद्धतीचं जे व्होल्टेज आहे रिव्हर्स बायसमधलं त्याला आपण रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणतो. आय व्ही कॅरेक्टरिस्टिक और व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ पी एन जंक्शन डायोड. व्ही मीन्स व्होल्टेज, आय मीन्स करंट. तर व्होल्टेज आणि करंट यांचा जो ग्राफ आहे त्या ग्राफला आपण व्ही आय कॅरेक्टरिस्टिक और आय व्ही कॅरेक्टरिस्टिक असं म्हणतो. द व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ पी एन जंक्शन डायोड characteristic is a graph between the voltage applied across the terminal of an electric device and current that flow through it. तर आत्ताच आपण सांगितलं की एक प्रकारचा सिंपल ग्राफ आहे. एका एक्स ॲक्सिसवर आपण व्होल्टेज वाढवत राहतो, तो वाय ॲक्सिसवर आपल्याला करंट मिळतं, आणि त्यांचे जर आपण पॉईंट्स जोडत गेलं तर एक प्रकारचा ग्राफ मिळतो. दॅट ग्राफ इट इज नोन ॲज आय व्ही कॅरेक्टरिस्टिक और व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ पी एन जंक्शन डायोड. तर हा जो ग्राफ आहे तो आपण फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये बघतो. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपण फॉरवर्ड बायसचा ग्राफ काढतो आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये आपण रिव्हर्स बायसचा ग्राफ काढतो. फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक. द कर्व ABE इज कॉल्ड द फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक ऑफ पी एन जंक्शन डायोड ॲज शोन इन फिगर. त्या फिगरमध्ये OAB म्हणता येईल. ह्या ठिकाणी हा जो ग्राफ आहे हा जो आहे तो फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिकचा ग्राफ आहे, आणि नेक्स्ट जो आहे हा जो ग्राफ आहे तो रिव्हर्स बायसचा ग्राफ आहे. आपण या ठिकाणी दोन पॉईंट पाहिले होते. हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण नी व्होल्टेज असं म्हणलेलं होतं, आणि हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला आपण त्या ठिकाणी ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणलेलं होतं. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. सुरुवातीला जे करंट आहे ते करंट 0 पासून जवळपास ए पर्यंत व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज वाढवत नेलं तरी करंट वाढत नव्हतं. का वाढत नव्हतं? तर ते त्यावर इथं दिलेले बॅरियर पोटेन्शियलमुळं. बॅरियर पोटेन्शियल जोपर्यंत 0 होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी व्होल्टेज वाढवलं तरी करंट वाढत नव्हतं. बॅरियर पोटेन्शियल 0 झाल्यामुळं ए पासून बी पर्यंत करंट जे आहे ते करंट त्या ठिकाणी रॅपिडली इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसत आहे. तर ते जे व्होल्टेज आहे, आणि मग त्या ठिकाणी आपण ए पॉईंटपासून आपण एक एक्स ॲक्सिसवर एक छोटीशी स्लोप काढल्यासारखं काढला आहे. तो जो व्होल्टेज आहे दॅट व्होल्टेज इज नोन ॲज कट इन व्होल्टेज. त्याच प्रकारे रिव्हर्स बायसमध्ये सुद्धा आपण व्होल्टेज वाढवलं तर सुरुवातीला करंट वाढलेलं नाही. ॲट वन पर्टिक्युलर पॉईंट
current increases rapidly at point C. It is known as breakdown voltage. This curve indicates that there is no flow of current through PN junction diode till the point A is reached. म्हणजे पॉईंट ए पर्यंत रीच होईपर्यंत पोहोचेपर्यंत त्या ठिकाणी करंट जे आहे ते करंट आपल्याला वाढलेलं दिसत नाही. The PN junction diode does not conduct well until the external applied voltage forecomes the barrier potential. It is because of the fact that the external applied voltage is being opposed by barrier potential, that is 0.7 volt for silicon and 0.3 volt for germanium. म्हणजे बॅरियर पोटेन्शियल जे आहे ते वेगवेगळ्या मेटलसाठी वेगवेगळं असतं. सेमीकंडक्टरसाठी तर या ठिकाणी आपण जर्मेनियम जर मेटल घेतलेलं असेल, जर्मेनियमचा जर PN जंक्शन डायोड असेल तर त्या ठिकाणी बॅरियर पोटेन्शियल असतं 0.3 व्होल्ट आणि सिलिकॉनचा असेल तर 0.7 व्होल्ट असतं. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी जे न्यू व्होल्टेज आहे ते न्यू व्होल्टेज जर्मेनियम जर PN जंक्शन डायोड असेल तर 0.3 व्होल्टच्या पुढे आपल्याला त्या ठिकाणी करंट जे आहे ते रॅपिडली इन्क्रीज होताना दिसतं आणि सिलिकॉनसाठी जे आहे ते 0.7 व्होल्ट जे आहे ते 0.7 व्होल्टच्या पुढे त्या ठिकाणी करंट आपल्याला रॅपिडली इन्क्रीज होताना दिसतं. As we approach the value of barrier potential, large number of free electron and holes start crossing the PN junction. आता बॅरियर पोटेन्शियलच्या पुढं म्हणजे ए पासून बी पर्यंत करंट का इन्क्रीज होतं त्याची माहिती दिलेली की त्या ठिकाणी फ्री इलेक्ट्रॉन्स आणि होल्स जे आहे ते स्टार्ट करतात क्रॉसिंग द PN जंक्शन. हाऊएव्हर ॲज द फॉरवर्ड करंट व्होल्टेज इज इन्क्रीज अबोव दॅट पॉईंट ऑफ ए द डायोड करंट इन्क्रीजेस रॅपिडली. आणि लार्ज प्रमाणात हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आणि होल्स त्या ठिकाणी जंक्शन क्रॉस करतात. जंक्शन क्रॉस केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला करंट जे आहे ते करंट इन्क्रीज झालेलं दिसतं. कधी? आफ्टर पॉईंट ए पॉईंट नंतर आपल्याला हे करंट जे आहे ते करंट त्या ठिकाणी वाढलेलं दिसतं. The new voltage may be obtained from the forward characteristic by extending the curve AB backwards till it meets the x-axis. This value of x-axis is equal to new voltage or cut in voltage. जे आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं की B to A अशा पद्धतीने स्लोप जर आपण एक्सटेंड केला वाढवला तर and if it meet on x-axis, that particular point on x-axis, it is known as new voltage. त्या व्होल्टेजला आपण न्यू व्होल्टेज असं म्हणतो कारण ॲक्च्युअल करंट त्या व्होल्टेज पासून आपल्याला वाढत गेलेलं दिसतं. रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक. The curve OCD is called reverse characteristic of PN junction diode as shown in figure. This curve indicates that there is flow of very small current through the PN junction diode till the point C below breakdown voltage is reached. Here is the diode current flow due to the minority charge carriers. तर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा एक प्रकारची कर्व बघायला मिळते. O हा ओरिजिन पॉइंट आहे, C हा त्या ठिकाणचा पॉइंट जो आहे त्याला आपण ब्रेकडाऊन पॉइंट असं म्हणलेलं होतं. तिथपर्यंत व्होल्टेज वाढवलं तरी करंट जे आहे ते करंट त्या ठिकाणी वाढत नव्हतं, पण C कडून D कडे जाताना करंट जे आहे ते करंट व्हेरी रॅपिडली फास्टली त्या ठिकाणी इन्क्रीज झालेलं दिसत होतं. तर हे जे करंट आहे ते कशामुळे होतं तर मायनॉरिटी चार्ज कॅरियरमुळे. हे लक्षात ठेवायचं की फॉरवर्ड बायसमुळे जे मध्ये जे करंट मिळतं इट इज ड्यू टू मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आणि रिव्हर्स बायसमध्ये जे आपल्याला करंट मिळतं इट इज ड्यू टू द मायनॉरिटी चार्ज कॅरियर. मेजॉरिटी म्हणजे ज्यांची संख्या जास्त आहे, मायनॉरिटी म्हणजे ज्यांची संख्या कमी आहे. तर आपण प्रत्येक वेळेस सांगतोय की पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये होल्सची संख्या जास्त असते, देअरफॉर होल्स आर द मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स अँड इलेक्ट्रॉन्स आर लेस इन नंबर. इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये, सो इलेक्ट्रॉन्स आर द मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. आणि त्याच्या अपोजिट आपल्याला एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये मिळतं. इन एन टाईप सेमीकंडक्टर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर मोर, so electrons are the majority charge carriers and holes are less in number, so holes are the minority charge carrier. So in forward bias we get current due to the majority charge carriers and in reverse bias we get current due to the minority charge carriers. The reverse voltage is increase the barrier potential when it reaches sufficiently large value. The reverse current increase rapidly as shown by the curve CD.
सी टू डी ही जी कर्व आपण पाहिली की त्या ठिकाणी करंट जे आहे ते करंट सडनली रॅपिडली आपल्याला वाढलेलं दिसतं. द करंट इन्क्रीजेस रॅपिडली फॉर अ स्मॉल इन्क्रीज इन रिव्हर्स व्होल्टेज. रिव्हर्स व्होल्टेजमध्ये आपण पॉईंटनी जर सी पॉईंटच्या पुढे जरी वाढवलं त्या ठिकाणी करंट जे आहे ते करंट आपल्याला खूप जास्त प्रमाणात इन्क्रीज झालेलं दिसतं, वाढलेलं दिसतं. स्टॅटिक अँड डायनॅमिक रेजिस्टन्स ऑफ अ डायोड. आता रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय, विच विल अपोज द फ्लो ऑफ करंट. करंटला अपोज करणारा जो पॉईंट असतो तो आपण ज्या प्रकारे आपण रेजिस्टन्सचं सिम्बॉल पाहिला असेल तर इट इज शोन बाय लाईक अ स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकर सारखं त्याचं सिम्बॉल दाखवलेलं आहे की ते स्पीड जे आहे, ज्या प्रकारे स्पीड ब्रेकर गाडीची स्पीड कमी करतो त्या प्रकारे हा रेजिस्टन्स जो आहे तो इलेक्ट्रॉनला फ्लो करण्यापासून त्या ठिकाणी स्लो करतो आणि त्यामुळे करंट जे आहे ते करंट त्या ठिकाणी स्लो होऊन जातं, कमी होऊन जातं. स्टॅटिक ऑर डीसी फॉरवर्ड रेजिस्टन्स. When a p-n junction diode is in forward bias, it has a finite value of resistance. रेजिस्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती फायनाईट असते, म्हणजे कमी असते, काउंटेबल असते. मीन्स वी कॅन इझिली काउंट अँड इट इज नियर अबाउट in hundreds, few hundreds. The ratio of DC voltage across the diode to the DC current flow through it is known as DC or static forward resistance. तर रेशो आहे एक प्रकारचा, दोन ह्याच्यामधला रेशो आहे. कशा कशामधला रेशो आहे म्हणून सांगितलेलं आहे. द रेशो ऑफ DC व्होल्टेज अँड DC करंट, ह्या दोघांमधला जर आपण रेशो घेतला तर तो जो रेशो आहे फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक मधला, दॅट रेशो इट इज नोन एज resistance, forward resistance. The resistance offered by p-n junction diode to the forward bias is called static or DC forward resistance. Rf equal to Vf upon If. R for resistance, F for forward, so it is known as forward resistance. V for voltage, F for forward, so forward voltage upon forward current. अशा पद्धतीनं फॉरवर्ड व्होल्टेज आणि फॉरवर्ड करंट यांचा जर आपण भागाकार घेतला तर आलेला जो काही भागाकार आहे, रेशो आहे, that ratio it is known as forward resistance, or it is also known as static or DC forward resistance. Dynamic resistance. The p-n junction diode also possesses another resistance when it may be either static DC or dynamic AC depending upon whether the reverse bias is direct DC or alternating AC voltage. The dynamic resistance of a p-n junction diode at a particular DC voltage is equal to the reciprocal of the slope of the VI forward characteristic as that point. तर या ठिकाणी हा पण एक प्रकारचा रेशो आहे, पण हा एसीचा रेशो आहे. डीसी म्हणजे आपण त्या ठिकाणी स्टॅटिक म्हणजे डीसीचा रेशो घेतलेला आहे, एसी म्हणजे या ठिकाणी डायनॅमिक म्हणता येईल. तर दोन व्होल्टेज मधला डिफरन्स आणि दोन करंट मधला डिफरन्स, तर तशा पद्धतीचा जो डिफरन्स आहे इट इज नोन ॲज डायनॅमिक रेजिस्टन्स किंवा डायनॅमिक रेजिस्टन्स और रिव्हर्स डायनॅमिक रेजिस्टन्स. ओके, थँक्यू.